नमस्कार सगळ्यांना, कसे बरे का? तर बघा मम्मी आली बघा कामावरनं, मी पण क्लासवरनं आली बघा. उशीर झाला ग, भुका लागली, ते लाईट नाही त्याच्यात. बाई मी तर सकाळी कवा केली सकाळी बघा. जेवली या, सकाळी 8 जेवलीस वाजता. म्हणजे काय 8 माणूस वाजता काय सारखं जेवतच बसतंय काय? तुला माहिती आहे ना, मला 2-2 तासाला वेळ जेवावं जेवाय आम्ही काय लागतंय. काय केलंय बघा बघा. काय केले? काल रानात गेले बघा, ती तसली काटेची भाजी. भाजी आणली होती, छान असते खाल्लेली भाजी. सरेटी म्हणजे काटेची भाजी त्याला म्हणते, सराटीची तसलं काय? सोयाबीन केला होता. सोयाबीन आहे, इकडे शेवाळ्या भात आहे आहेत त्या. बघा. आणि तुम्हाला सांगू का, आंब संपत आलं तर पण आंबरस खायचे काही जाय नाही हा बघा. केलायच का बाई? 2 आंब्याचा माझ्या पत्ता केलाय मी. 2 आंबा आहे तू का एवढंच बया? चंकट्यापणावर म्हणून म्हणलं एवढंच करून खायचं म्हणलं आता. खा बया, मला नाही आवडत तसलं काय पण. मस्त या जेवायला दुपारचं. मग काय, आणि ती मांजर पण शेवाळ्या खायला ते तिथे शेवळे आवडतात लय. त्याला सारखंच काहीतरी आवडत असतंय. तुम्हाला सांगू का, आमच्या तनुजाला 10वीची परीक्षा झाल्यावर तिला 4 महिने सुट्टी असते. कारण 4च महिने असते की. 11वीचं ऍडमिशन व्हायला 3 का 4? 3 असू दे, एक्स्ट्रा सांगितलं 1 महिना वेळ. हा म्हणजे शाळेत लावून वायपर कशा घालवायच्या म्हणून तिला लावलं तर मशीन क्लास. ब्लाऊज क्लास लगाया था हमने. क्लास लावलं होतं 1 महिना झालाय बघा आता. 2.5 1 महिना झालाय. हीड झाली काय? 1 महिना होऊन गेला की. मग तीच की मग 1.5-2 महिने झाला, 1.5 महिना झालाय मला. 1 महिना होऊन गेल्यावर तर बघा आमच्या तरुणानं ब्लाऊज शिवले ते बघा. आता दाखवते तुम्हाला मी. आता साईडला ठेवते मी, जेवण करायला साईडला ठेवते आता. तर बघा हो का, ही आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज. ही आहे आमच्या मामीचा ब्लाऊज आहे, मामीच्या पाठीमाग ही त्याच्या भाया. ही बघा डिझाईन. ही ह्याला काय लय डिझाईन केली नाही आपण, ह्याला अंगची डिझाईन आहे बघा. वेलवेटचं आहे. डिझाईन करताना आणि पहिल्यांदा शिवायला लावल्यावर फक्त तिचं काय झालं माहिती का, 1-2च ब्लाऊज फक्त ही झाले ते, नाही तर पूर्ण परफेक्ट ब्लाऊज बघा. ही आहे मामीचा पाटीचा गळा, चौकोनी गळा काढलेला आहे बघा. ही झाला आमच्या चला केल्यासारखं काहीतरी. आणि बहिणीचा, कुठल्या बहिणीचा? शुभांगीचा नाही, तिचा राहू दे. दिला की तिचा का नाही दिला? नेला नाही का अजून? ह्याला हुक बसवायची राहिली. शी आहे माझा ब्लाऊज. आमच्या मम्मीचा ब्लाऊज शिवलाय बघा मी. आणि ह्याची भाईची डिझाईन अशी केली आहे. ह्याला लई त्रास देते असली बाई करायची म्हणजे. मग आता काय करायचं मग? हे आहे बघा ह्याचा पाठीमागचा गळा. नवीन डिझाईन शिक म्हणलं, शिकाय जाती तर हे का नाही. शी आहे बघा पाठीमागचा. ती माग लटकून गोंडन पिंडन लावल्या त्या. शी माझं मी तयार केलंय. ती शी आहे पुरीने घेतलेली साडीवरचा ब्लाऊज बघा. आईची वटी भरायला निघली होतं ना लेकीनं, मग त्याच्यावरचे बघा ब्लाऊज शिवला. आता म्हणलं ती वट पौर्णिमेला घालायची साडी. ही झाली मम्मीची. शी आहे मामानं दिलेल्या साडीवरचा ब्लाऊज. ही फ्रंट बाजू, ही बॅकची बाजू. कशी वाटते सांगा मला. ह्याची डिझाईन खूप भारी आहे, मला लई आवडते. बघू डिझाईन कशी केली आहे. देखो नीट, देखो नीट. ही मी असं जरा असं असं दिसतंय. हो ही मागचं बघा कशी केली आहे तिनं. आणि बघा दंडाला काय केलंय तिनं, आहे का? दंडाला नाही, भाईला. तीच की मग. बघा भाईचे हे बघा त्याला टिकले बसवले ते काय? नाही, गुंड्या बसवल्या का? गुंड्या बसवले की मग. बसवल्या गुंड्या बसवले ते. आणि ही अशी डिझाईन केलेली आहे बघा. बाहेरनं कसं होतंय, उजेड येते त्याच्यामुळे हे होत नाही जरा. आणि ही असा गळा काढलेला. ओके, आपलं ब्लाऊज शिवायचं म्हणलं की काट शिवती या, आणि आमचं ब्लाऊज बिघडवती या. शी झाला त्या साडीवरचा ब्लाऊज. आता ही बघा, मी माझी ओढणी होती जुनी, त्याच्यावरचा ड्रेस फेकून दिला मी, खराब झालता त्याच्यामुळं. मग ओढणीचं काय करायचं म्हटल्यावर मग आता काहीतरी युक्ती सुचली मला, आणि मी ह्याचा ब्लाऊजच शिवून टाकला. शी पण परफेक्ट पहिला ब्लाऊज असेल ना तुझा? ही माझा पहिला ब्लाऊज शिवला होता मी. ही पहिला ब्लाऊज शिवला होता बघा तिने. ती पण इतका भारी बसलाय का नाही सांग. ह्याला काय तर राहिलंय बघा मध्ये करायचं असं. नाही तसंच आहे. असं इथं राहिलंय असं चुन्या पडायच्या असतात त्याला. तसं काही नसतं, तसं राहिलं तरी पण चालतंय. आणि बाही दाखवा त्याची. आणि ह्याची भाई काढली होती पहिल्यांदा मी अशी फुग्या. आणि पहिल्यांदा पण ही पण छान बसला बघा ब्लाऊज. हे एकच नंबर. ही पण प्रिन्सच आहे. ते साधं मी 2च शिवलं,
कटोरीचं त्याच्या आजीचं तीन शिवलं, आजीचं नाही, कटोरीचं कटोरीचं आणि दोनच शिवलेत या. दुसरा कुठला काकूचा एक शिवला. काकूचा तुझाच. काकूचा माझा पहिल्यांदा म्हणजे पांढरा शिवला होता तिनं. हा ती पण मम्मीचा आणि काकूचा शिवला होता कटोरी. आणि हिजा आणि हा शीतलचा एक शिवला. हा ताईचा एक शिवला मी. एका महिन्यात ब्लाऊज शिवलं किती तो? 7-8 ब्लाऊज झाला असेल. ही किती येतं? ही किती येतं? 3-4 ब्लाऊज आहेत. 4. 4. शुभांगीचा एक 5. 1 2 आजीचं 2 हा तुझं आणि काकूचं 2. हा किती झालं? 4 झालं. शुभांगीचा आणि शीतल. ही झालं 4. हा शुभांगीचा आणि शीतलचा 5 6 5 6 सहा, 10-12 ब्लाऊज 7 झाले माझं. 8 9 10 10-12 ब्लाऊज झालं माझं. 10 10. 2 वाढवून सांगते काय? तर चला बघा. घेतलाय की एक शिवायला. हा एक शिवायला घेतलाय बघा. आणि छान असं ब्लाऊज शिवायला लागली आहे बघा तनुजा. एका 1.5 महिन्यातच बघा अशी अशी तिच्या ती मनानच म्हणजे थोडंफार देते मशीनवाली ही काढून आयडिया काढून. पण कामाव. हा पण शिकवण्याला आणि आमचं शिकण्याला खरं महत्व असते बरं का खरं. आणि हिनं सुट्टीची काय यंदाची 10वीची सुट्टी वाया घालवली नाही. हा हा ह्याला हुकम हाग करायची होती पण नको म्हणली पिंका मग. तर चला आमच्या तनुजाचा शिवलेले ब्लाऊज आणि तिची मेहनत कशी वाटते ती मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि अजून बरंच ब्लाऊज शिवायचे ते बघा. आता तिला सुट्टी नाही. बरेच वय आणखी मला 2-4 ब्लाऊज पडले ते गवसतो आता. आणखीन तू टेन्शन देऊ नको मला. सगळ्यात जास्त ना मला हे ब्लाऊज आवडतो. कुठला? का शिवायला. शिवायला ना ह्याची मला नॉडच जास्त आवडते ती रंगीबिरंगी. माझ्याचं पण चांगलं आहे की ती काय. तुझ्या ह्याचं का? तुझ्या ह्याचं ही आहे असलं गुलाबी आहे तुझं. गुलाबी गोल्डन कलरचं आहे. शिव वेगळं आहे. त्याला पण नॉड बसवले मला वाटते. आहे का गं? आजीचा शिवला नाहीये. आजी मोहोळच्या आजीचा मला पीस देणं आणखी. पीस आहे ग पण मापाला ब्लाऊज नाही. मापाला ती दीच नाही. शिवा आपण त्या दिवशी केल्यावर पण ध्यान नाही आणायचं तिच्याकडनं. सुंदर ब्लाऊज सगळ्यांचा शिवला. माझा आता साडीवरचा शिवलेला मला आवडला बघा. मला आता वाटते आजीचा झाल्यावर कुणाचा घेतला माझा झाला की बहिणीचा घेतला. तिला तर इतका भारी बसला ना सांगूच नका. मग तिनं आणखीन 2-4 ब्लाऊज देणार शिवायला. तिला म्हणलं तू थांब म्हणलं एवढा महिना देऊ नको माझ्याकडे काय सुद्धा. माझं शिवायचं पडला असता मोबाईल खाली. त्याच्याशिवाय काय मी घेत नाही म्हणलं शिवायला. कारण का माझा बर्थडे झाल्याशिवाय मी कोणाच शिवणार नाही सध्याला. तर आमचा बर्थडे आहे. कोण विचारतच नाही मला काय गिफ्ट देऊ तुला. असा बर्थडेचा काय इंस्टावरचा डायलॉग आहे. विचारा की कोणतरी काय गिफ्ट देऊ. चला आमच्या तनुचा बर्थडे आला आहे बघा थोड्या दिवसावर. तारीख काय सांगत नाही पण बर्थडे आहे. तारीख सांगू काय? नग सांगू शकते मी तशी. नाही आल्यावर कळतोय. आणि ही साडीचा ब्लाऊज आहे ना ती पण काहीतरी आहे बर का. ही साडी का नाही इतकी स्पेशल दिवसासाठी घेतली का नाही मी घालायला. इतक्या म्हणजे इतक्या म्हणून ब्लाऊज शिवून तयार केलाय बघा तिला. पहिल्यांदा मामी म्हणली आता तुम्ही ब्लाऊज शिवून ठेवा होय आणि येताना घेऊन या. असं आहे काय. मामीला बी बसली ब्लाऊज फक्त उसवा लागल 2-4 टिपात त्याला. तर चला आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुणाकुणाला आमच्या तनुजानं ब्लाऊज शिवलेलं आवडलं तर त्यांनी पण नक्की कमेंटमध्ये सांगायचं. मला ना न सांगता शिवलाय बरं का. म्हणजे मला म्हणजे सांगायची गरज नव्हती या ब्लाऊजला. फक्त बाईचं कसं झालं माहितीये का बाई थोडीशी कमी पडली या. पण असू द्या एवढं तेवढं सुंदर कमी पडली नाही तो केली या. हा म्हणजे कमी म्हणजे तेवढीच ब्लाऊजची होती त्यांच्या मामींच्या. पण असू द्या मी गळा पण मीच काढलाय आता चौकोनी गळा. तर चला बोट वगैरे लय मस्त मारलाय. आणखी एक ब्लाऊज मला आता जीव दे मला लय भुका लागली ते आता. खा की मग तुला धरून ठेव. चला मग टाटा बाय बाय.